पक्ष संघटन वाढवण्यासाठी अनेक घटकांना पक्षात आणावं लागेल। येणारा काळ हा राष्ट्रवादी काँग्रेसचा असला पाहिजे असं विधान अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या शिबिरात केलंय। तसंच राज्यातील प्रत्येक गावात पक्षाचा बोर्ड आणि झेंडा लागेल असं काम करा असंही आवाहन अजित पवारांनी कार्यकर्त्यांना केलं। मंत्री धनंजय मुंडेंनी शिर्डी जाऊन साईबाबांचं दर्शन घेतलं। पालकमंत्री व्हायची आपली इच्छा नाही असं मुंडेंनी स्पष्ट केलंय। सध्या बीडमध्ये जे सुरू आहे त्यामुळे पालकमंत्री होणं बरोबर नाही, त्यामुळे बीडच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी घ्यावी अशी विनंती केल्याचंही धनंजय मुंडे म्हणाले। आदिती तटकरेंना रायगडचं पालकमंत्रीपद दिल्यानंतर महाड विधानसभा मतदारसंघातील शिवसैनिक आणि पदाधिकारी संतापले। जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर यांच्यासह महाड विधानसभा मतदारसंघातील सर्व पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिले। दरम्यान कार्यकर्त्यांना शांत राहण्याचं आवाहन भरत गोगावलेंनी केलं। पालकमंत्रीपदाची जबाबदारी महायुतीच्या तिन्ही नेत्यांनी दिली आहे। मी पालकमंत्री असले तरी भारत शेठ हे मंत्री आहेत, आम्ही दोघंही समतोल राखून एकमेकांना सहकार्य करू अशी प्रतिक्रिया आदिती तटकरे यांनी दिली। शंभूराज देसाई यांना पुन्हा साताऱ्याचं पालकमंत्रीपद मिळाल्यानं पाटण तालुक्यातील ढेबेवाडी इथल्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष केला। एकमेकांना पेढे भरवत शंभूराज देसाईंच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात आली। लोकसभा निवडणुकीनंतर पक्षात नाराजी होते, पण 6 महिन्यात त्याला तोंड देत विधानसभेत आपण विक्रमी विजय मिळवला। राष्ट्रवादी काँग्रेसची ही ताकदच आहे, आम्ही युतीत असलो तरीही आमची विचारधारा सोडणार नाही असं विधान प्रफुल्ल पटेल यांनी केलं। भरत गोगावले यांनी पालकमंत्रीपदी डावलल्यानंतर महाडमधील शिवसैनिक संतप्त झाले। दरम्यान पुढील भूमिका ठरवण्यासाठी रायगडमध्ये एका बैठकीचं आयोजन करण्यात आलं। यात भरत गोगावलेंनी नाराज शिवसैनिकांना सबुरीचा सल्ला दिला। लवकरच शिंदेंची भेट घेऊन चर्चा करणार असल्याचं गोगावले म्हणाले। नाशिकच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजन आल्यानं दादा भुसे नाराज असल्याची चर्चा सुरू झाली। दरम्यान मला डावललं अशातला काही एक प्रकार नाही, दिलेली जबाबदारी कार्यकर्त्याने पुढे न्यायची असते असं मत दादा भुसेंनी व्यक्त केलं। धनंजय मुंडे विरोधकांवर चांगले संतापलेत। विरोधकांनी माझ्यावरील एक तरी आरोप खरा करून दाखवावा, त्यानंतरच मी बोलेन आणि तेव्हा बोलायला कमी पडणार नाही। तर मला बदनाम करायचंय तेवढं करा, मात्र माझ्या बीड जिल्ह्याच्या मातीला बदनाम करू नका असंही धनंजय मुंडे म्हणाले। अजित पवारांकडे बीडचं पालकमंत्रीपद गेलंय हे चांगलंच आहे, मात्र त्यांनी आता पुण्यासारखं बीडकडेही लक्ष देण्याची गरज आहे। चेहरा दादांचा आणि कारभार दुसरंच कुणीतरी बघेल असं म्हणत रोहित पवारांनी धनंजय मुंडेंना टोला लगावला। बीड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावरून सुषमा अंधारेंनी धनंजय मुंडेंवर जोरदार टीका केली। बीडचं पालकमंत्रीपद मुंडे घराण्याचे पारंपरिक विरोधक असणाऱ्या बारामतीच्या पवार घराण्याकडे जाणं हा दैवी संकेत आहे असं म्हणत त्यांनी धनंजय मुंडेंना खोचक टोला लगावला। बीड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद अजित पवारांनी स्वीकारल्यानं भाजपचे आमदार सुरेश धस यांनी आनंद व्यक्त केला। जिल्ह्यातील सामाजिक आणि राजकीय परिस्थितीवर दादा औषधं शोधतील आणि उपचार करतील असा विश्वास व्यक्त करत सुरेश धस यांनी अजित पवारांना शुभेच्छा व्यक्त केल्या। बीडमधील स्थानिक परिस्थिती पाहता धनंजय मुंडेंना पालकमंत्रीपदाची जबाबदारी न देता अजित पवारांकडे ही जबाबदारी देण्यात आली आहे। धनंजय मुंडेंना इतर जिल्ह्याची जबाबदारी देऊ शकलो असतो, मात्र सध्या जी परिस्थिती आहे त्यामुळे त्यांच्याकडे कोणतीही जबाबदारी दिलेली नाही असं वक्तव्य प्रफुल्ल पटेल यांनी केलं। महायुतीतील अनेक लोकांना पालकमंत्रीपद मिळालं नाही। धनंजय मुंडे दादा भुसे यांना का बाजूला ठेवलं हे माहिती नाही। ॲडजस्टमेंटमध्ये काहीतरी अडचण आली असेल असं विधान नरहरी झिरवाळ यांनी केलं। रायगडच्या पालकमंत्रीपदावरून भरत गोगावलेंनी नाराजी व्यक्त केल्यानंतर सुनील तटकरेंनी वक्तव्य केलं। पालकमंत्रीपदाचा निर्णय मुख्यमंत्र्यांचा आहे, त्यामुळे 3 पक्षाचं सरकार असताना प्रत्येक मंत्र्याला पालकमंत्रीपद मिळेल असं होणं शक्य नाही, त्यामुळे निर्णयाचा सन्मान सर्वांनी राखायलाच हवा असंही तटकरे म्हणाले। शिवसेनेच्या भरत गोगावले आणि दादा भुसे यांना पालकमंत्रीपदाच्या यादीतून वगळण्यात आलं, त्यामुळे गुलाबराव पाटील काहीसे नाराज झालेत। आमच्या शिलेदारांना पालकमंत्रीपद का दिलं नाही याचा जाब विचारणार आणि त्यांना पालकमंत्रीपद देण्यात यावं यासाठी मागणीही करणार असं वक्तव्य गुलाबराव पाटील यांनी केलं। अकोल्याच्या पालकमंत्रीपदी कामगार मंत्री आकाश फुंडकर यांची निवड करण्यात आली, त्यामुळे अकोलेकरांनी आनंद व्यक्त केला।
सैफ अली खानच्या घरी चोरी करणारा चोर देखील ठाण्यात पकडला. ठाण्यातले चोर आम्ही मुंबईत पकडू. आता पुढील मॅच ठाण्यात जिंकायची आहे. भलेही आम्ही 2 सामने गमावलेले असले तरी तिसरी मॅच महापालिकेची आम्हीच जिंकणार, अशा शब्दात संजय राऊतांनी नाव न घेता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला. वर्ध्यात शरदचंद्र पवार पक्षाला धक्का बसलाय. सहकार नेते सुधीर कोठारींसह त्यांच्या कार्यकर्त्यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. भोसरी विधानसभा निवडणुकीवेळी अजित पवारांचा हात सोडत तुतारीचा प्रचार केलेले विलास लांडे आता परत अजितदादांकडे जाणार आहेत. महापालिका निवडणुकीत पुन्हा एकदा अजितदादांचा झेंडा हाती घेणार असल्याचं त्यांनी स्वतः जाहीर केलं. गोंदियात काँग्रेसला मोठा धक्का बसलाय. काँग्रेसचे जिल्हा महासचिव नाना पटोलेंचे खंदे समर्थक असलेल्या नीलम हलमारे यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश घेतला. आणि गेल्या 20 वर्षात पटोलेंसह काम केलं, पण त्यांनी कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष केलं असा आरोप नीलम हलमारे यांनी केला. विदर्भात मोठ्या प्रमाणात शेती मागास असून शेतकरी आत्महत्येचं प्रमाण वाढलं. ही परिस्थिती बदलण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं असून आमचं सरकार यावर काम करतंय, असं वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं. रोहित पवारांनी व्यंगचित्र प्रदर्शनात एका व्यंगचित्रावरून राज ठाकरेंना टोला लगावला. गाडीच्या डिक्कीत जो माणूस बसलाय तो कोण आहे? कितीही वर्ष जाऊ द्या, कोणाच्याही डिक्कीत आमच्यासारख्याचं चित्र दिसणार नाही, असा खोचक टोला रोहित पवारांनी राज ठाकरेंचं नाव न घेता त्यांना लगावला. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेत नेमकं कसं लढायचं याबाबतची भूमिका कार्यकर्त्यांनी निश्चित करायची आहे. तर कार्यकर्त्यांनी ठरवलं तर स्थानिक निवडणुका स्वबळावर लढू, असं सूचक वक्तव्य अशोक चव्हाण यांनी केलं. सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदेंनी मोदींवर टीका केली. मोदी देशाला वाचवत नाहीत तर बिघडवतायत, त्यामुळे मतदारांनी देशाला वाचवावं असं आवाहन प्रणिती शिंदेंनी केलं आहे. तर लाडकी बहीण योजना लवकरच बंद होईल असा दावाही प्रणिती शिंदेंनी केला. अहिल्यानगर जिल्ह्याचं विभाजन करण्यात यावं अशी मागणी आमदार संग्राम जगताप यांनी केली आहे. मात्र यावर राधाकृष्ण विखे पाटलांनी खडसावलंय. जिल्ह्याच्या विभाजनाचा प्रश्नच येत नाही, असा कोणताही प्रस्ताव माझ्यासमोर नव्हता, असंही ते यावेळी म्हणाले. हिंगोलीमधील भाजपचे माजी पदाधिकारी रामदास पाटील सुमठाणकर यांनी भाजपला रामराम ठोकत राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते त्यांचा पक्षप्रवेश झाला. अभिनेता रितेश देशमुख याने पत्नी जेनेलिया आणि दोन्ही मुलांसह साईबाबांचं दर्शन घेतलं. आगामी येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित असलेल्या चित्रपटाची प्रत ठेवत रितेशने साईंचे आशीर्वाद मागितले. बारामतीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचं 15 जानेवारीपासून आयोजन करण्यात आलं. कबड्डी स्पर्धेसाठी राज्यभरातून अनेक संघ दाखल झालेत आणि या स्पर्धेच्या बक्षीस समारंभात विजेत्यांना अजित पवारांच्या हस्ते पारितोषिक दिलं जाणार आहे. चंद्रपूर शहरातील दुर्गापूर परिसरात गोंड गोवारी समाजाच्या वतीनं आमदार सुधीर मुनगंटीवार यांचा सत्कार करण्यात आला. गोवारी समाजाच्या न्याय मागण्यासाठी आपण सातत्याने पाठपुरावा करत राहणार, असं आश्वासन यावेळी सुधीर मुनगंटीवार यांनी दिलं. सांगलीत धनगर समाजाच्या वतीने भाजपच्या आमदारांचा सत्कार सोहळा पार पडला आणि यानिमित्ताने भव्य मिरवणूक काढण्यात आली. गोपीचंद पडळकर, बाबासाहेब देशमुख, सुधीर गाडगीळ यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. नागपुरात काँग्रेसने आंदोलन करत मोहन भागवतांच्या वक्तव्याचा निषेध केला. देवडिया भवनापासून निघालेला मोर्चा पोलिसांनी अडवला आणि यावेळी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी पकडून व्हॅनमध्ये भरलं. खंडणी प्रकरणातील जामीन अर्जावर उद्या बीडच्या केज न्यायालयात सुनावणी होणार आहे आणि वाल्मिक कराडचा खंडणी प्रकरणाशी काही संबंध नाही, याबाबत एकही पुरावा उपलब्ध नाही, असा दावा कराडचे वकील अशोक कवडे यांनी केला. संतोष देशमुख हत्या आणि खंडणी प्रकरणातील आरोपी विष्णू साठेच्या नावाने परळी नगरपालिकेत 46 कोटी रुपयांचं बिल उचललं गेलं, असा गोप्यस्फोट सुरेश धस यांनी केला. अवैध धंदे करण्यासाठीच पालकमंत्रीपद हवं होतं का, असा सवाल विचारत धस यांनी नाव न घेता धनंजय मुंडेंना टोला लगावला. सारंगी महाजन यांनी परळी शहर पोलीस ठाण्यात जमीन फसवणुकीसंदर्भात पुरावे आणि कागदपत्र दिली आहेत. परळीतील जिरेवाडीत कोटींची जमीन असल्याचा दावा करत सारंगी महाजन यांनी धनंजय मुंडेंवर आरोप केले. बीड जिल्हा ठराविक लोकांकडून बदनाम केला जातो आणि ज्या चुका आहेत त्यांची सुधारणा करता येईल, मात्र धनंजय मुंडेंना टार्गेट केलं जातं, याला महत्त्व देण्याची गरज नाही, अशी प्रतिक्रिया देत मंत्री अनिल पाटील यांनी धनंजय मुंडेंची पाठराखण केली. परभणी आणि बीडमधील घटनेच्या निषेधार्थ छत्रपती संभाजीनगरात जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला.
यावेळी जोपर्यंत आरोपींना फाशीची शिक्षा देत नाही तोपर्यंत लढाई थांबणार नाही असा इशारा नागरिकांनी दिला। तर सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबानेही मोर्चात सहभाग घेतला। जन आक्रोश मोर्चात अंबादास दानवे देखील सहभागी झाले। तर संभाजीनगरातील मोर्चाला अंबादास दानवेंनी पाठिंबा देत आरोपींच्या शिक्षेची मागणी केली। वाल्मिक कराड विरोधात रोज वेगवेगळी माहिती समोर येते, मात्र ईडी कारवाई का करत नाही असा सवाल अंबादास दानवे यांनी उपस्थित केला। तर सरकारनेही पक्षपातीपणा करतंय असा आरोपही दानवेंनी केला। अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद हा सैफवर हल्ला करणारा आरोपीचं नाव असून त्याला रात्री ठाण्यातून अटक करण्यात आली। चोरीच्या उद्देशानं हा आरोपी सैफच्या घरात शिरला होता असं पोलिसांनी सांगितलं। सैफ अली खानवर हल्ला करणारा आरोपी बांगलादेशी असल्याची माहिती समोर आली आहे आणि यानंतर वरळीत बांगलादेशींविरोधात आंदोलन करण्यात आलं। बांगलादेशी हटाव देश बचाव अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या। बांगलादेशी पूर्वीच्या काळात पोचलं गेलेलं पिल्लू आहे। हिंदुस्थानला पोखरण्याचं काम जर कुठून होत असेल तर ते याच बंगालमधून होत आहे। सैफ अली खानच्या आरोपींसंदर्भात मंत्री गुलाबराव पाटील यांनी हे वक्तव्य केलं। पुण्यात 8व्या आंतरराष्ट्रीय पेन फेस्टिवलचं उद्घाटन करण्यात आलं आणि या फेस्टिवलमध्ये 100 रुपयांपासून ते 2 लाखांपर्यंतच्या किमतीचे पेन उपलब्ध करून देण्यात आलेत। हा फेस्टिवल पाहण्यासाठी पुणेकरांनी मोठी गर्दी केली आहे। नाशिकच्या पिंपळगाव बसवंत टोल नाक्यावर वाहनांच्या लांब रांगा लागलेल्या आहेत आणि रविवार असल्यानं मुंबई आग्रा महामार्गावर वाहनांची मोठी वर्दळ होती आणि त्यामुळे वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागला। कोल्ड प्ले शोसाठी नेरूळमध्ये हजारोंच्या संख्येनं प्रेक्षक आलेले आहेत। दरम्यान पालिकेच्या वतीनं स्वच्छतेचं काटेकोरपणे पालन केलं जातंय। शून्य कचरा कार्यक्रमाअंतर्गत स्टेडियमच्या आतल्या भागाच्या स्वच्छतेसाठी 150हून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत। कल्याण ग्रामीण विधानसभेतील 14 गावांमधील मोकाशीपाडा इथे गोदामातील भंगार आणि माल चाळीवर पडला आणि यात 1 जण गंभीर जखमी झाला असून काही जण मलब्याखाली अडकल्याची माहिती आहे। नेरळच्या सेक्टर 28 परिसरातील गॅरेजला आग लागली आणि या आगीत बुलेट आणि कार जळून खाक झाली असून शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा संशय व्यक्त करण्यात आला। पुणे पंढरपूर मार्गावर ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर ट्रॉलीचा अपघात झाला आणि या अपघातात चालक गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले। सोलापूर जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकरी ऊसाची तोडणी झाल्यानंतर शिल्लक राहिलेलं पाचट न जाळता ते जमिनीत गाडून त्याचा खत म्हणून वापर करतात। त्यामुळे शेतकऱ्यांना याचा फायदा होत असून उत्पादकता वाढण्यास मदत होते आणि त्याचबरोबर वायू प्रदूषणाचं प्रमाणही कमी झालंय। रत्नागिरीच्या देवरुख बाजारात जीर्ण झालेले आणि वाकलेले इलेक्ट्रिक पोल कोणत्याही क्षणी पडू शकतात अशी परिस्थिती आहे। त्यामुळे जीर्ण पोल बदलण्याची मागणी स्थानिकांकडून करण्यात आली आहे। देवरुखमधील सप्तलिंगी नदी गाळ मुक्तीच्या प्रतीक्षेत आहे। कचरा प्लास्टिकनं नदी प्रदूषित झाली आहे आणि त्यामुळे नदीला गाळमुक्त करावं अशी मागणी करण्यात येते। 10वी पास असलेल्या आणि आरोग्य विभागाकडून कोणती परवानगी न घेता वैद्यकीय उपचार करणाऱ्यावर आरोग्य विभागानं धाड टाकली। डिग्री नसतानाही रुग्णांवर उपचार केल्यानं कारवाई करण्यात आली आहे। वाशिमच्या कामरगावात दारूमुळे प्रचंड व्यसनाधीनता वाढली आणि त्यामुळे दारू दुकानं स्थलांतरणाचा ठराव मागील वर्षभरानंतरही प्रलंबित आहे आणि त्यामुळे दारू दुकानं हटवण्याच्या मागणीसाठी 25 जानेवारीपासून गावकऱ्यांनी आमरण उपोषणाचा इशारा दिला। धाराशिव यवतमाळच्या टिपेश्वर अभयारण्यात वाघाला पकडण्यासाठी वन विभागाच्या विशेष पथकाची नेमणूक करण्यात आली आहे। मागील 6 दिवसांपासून शोध घेतल्यानंतरही वाघ काही सापडलेला नाही। चोपडा आणि अंमळनेर तालुक्याच्या दरम्यान तापी नदीवर मातीचा बांध उभारून वाळू चोरी होत असल्याचा धक्कादायक प्रकार सुरू होता आणि ही माहिती मिळताच अंमळनेर प्रांताधिकाऱ्यांनी बांध उद्ध्वस्त केला। पाचोऱ्यातील दोन्ही जिनिंग केंद्र 2 दिवस बंद ठेवण्यात आलेली आहेत। त्यामुळे केंद्रावर ही किमान 1 ते 2 किलोमीटरच्या रांगा लागल्यात तर 70 ते 80 शेतकऱ्यांची वाहनं उभी आहेत। चाळ
खोलपेवाडी इथल्या केळेश्वर देवस्थानचा जत्रोत्सव सुरू आहे आणि या यात्रेच्या निमित्तानं राजू भोसले यांच्या कुटुंबियांकडून 10 फूट उंचीची अखंड ज्योत अगरबत्ती देवाचरणी अर्पण करण्यात आली। एकदा प्रज्वलित केल्यानंतर 3 दिवस ही अगरबत्ती पेटत राहणार आहे। बीडमध्ये पोलीस भरतीचा सराव करणाऱ्या तिघांना एसटीने चिरडल्याची दुर्दैवी घटना घडलेली आणि या अपघातानंतर मयतांच्या कुटुंबियांना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी प्रत्येकी 10 लाख मदत निधी म्हणून जाहीर केला। बीडच्या आष्टीत एका मुलीचा HIV मुळे मृत्यू झाला अशी अफवा पसरल्यानंतर त्या संबंधित कुटुंबाला गावकऱ्यांनी थेट वाळीतच टाकलं। अफवा पसरवण्यात आरोग्य विभाग आणि पोलिसांचा हात असल्याचा आरोप पीडित कुटुंबाने केला। या अफवेमुळे कुटुंबातील महिलेने 2 वेळा आत्महत्येचाही प्रयत्न केला। लातूरच्या टाकळीत 18 वर्षीय तरुणाचा प्रेम प्रकरणातून एका जमावाने मारहाण त्याला केलेली आहे आणि ज्यात त्याचा मृत्यू झाला। दरम्यान वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी पीडित कुटुंबाची भेट घेतली तर राज्य सरकारमुळेच मराठवाड्यात जातीय ध्रुवीकरण होत असल्याची टीका आंबेडकरांनी केली। शाळेत जाणाऱ्या एका अल्पवयीन मुलीला 2 नराधमांनी जबरदस्तीने हॉटेलमध्ये नेऊन तिच्यावर अत्याचार केलेला आहे आणि बुलढाण्याच्या मेहकरमधील ही घटना आहे। दरम्यान मुलीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी दोन्ही तरुणांविरोधात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला। मात्र लॉज मालकावर अद्यापही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही। उल्हासनगरच्या आझादनगर परिसरात टक्काभाईची दहशत पाहायला मिळाली। पान विक्रेत्याकडून सामान घेऊन पैसे न देता विक्रेत्याकडून पैशाची मागणी करण्यात आली आणि त्याला बेदम मारहाण करण्यात आली। या प्रकरणी उल्हासनगर परिसरात गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार आरोपींचा शोध सुरू आहे। पैशाचा आमिष दाखवून मसाज पार्लरच्या नावाखाली देह व्यापार करणाऱ्या व्यक्तीला नागपूर पोलिसांनी अटक केलेली आहे। नागपूरच्या गोंडवाना चौकात ही घटना घडली आणि यातून 2 तरुणींची सुटका करण्यात यश आलं तर 39,000चा मुद्देमालही जप्त करण्यात आला। आता वेळ झाली का ब्रेकची। ब्रेक घेऊयात। पहा फक्त न्यूज 18 लोकमत।